मरत नाही व कुठे जाणारही नाही व तेच मला श्रीनीही म्हणले. परंतु ठरल्याप्रमाणे दाभोलकर, काकासाहेब दीक्षित वगैरे मंडळी सकाळीच आली. ते मला म्हणाले, चला तयारी करा. त्यावर मी त्यांना वरील सर्व प्रकार सांगितलं. दाभोलकर हे ते मानिनात, परंतु दीक्षितांच्या म्हणण्यावर ते स्वस्थ राहिले. त्या मुळाचे बारसेही झाले नव्हते. मग माझे कुटुंब साधारण बरे झाल्यावर त्यांना श्री समर्थ दर्शनास घेऊन जाणार, परंतु ते फारच अशक्त झाल्यामुळे त्यांच्या आईचा विचार त्यांच्यात येथे नाताल्या संधीला घेऊन जाण्याचा ठरला व श्री समर्थाने वरप्रमाणे धीर दिल्यापासून त्यांना गुण येत चालला. तो कायमचा आला. पुढे नाताल्याच्या सुट्टीत त्यांना तेथे नेऊन पोहोचविण्याबद्दल मी घराहून निघालो. तो सर्व मंडळीसह वांद्रे स्टेशनवर आलो. तो तिकिटा वगैरे सर्वांच्या काढल्या व पुढे गाडीला सुमारे 2 मिनिटे असता माझे मन फिरले. ते असे मला वाटले की मी शिर्डीत जावे, मंडळीनेही तेथेच जावे. परंतु आमच्या मातोश्रीने मला सांगितले की आम्हाला पोहोचव आणि मग तू जा. माझे मन काही राहीना. मी म्हणले की तुम्ही जा, मी असाच गाडीत बसून शिर्डीत जाणार. मग गाडी आल्यावर त्यांना गाडीत बसवून मी शिर्डीत आलो. यावेळी श्री समर्थ व राधाकृष्ण आई ही फारच सिक होती. मी कोपरगावी गेल्यावर हसन टांगेवाल्याने मला ही हकीकत सांगितली. मी त्याला तांगा एकदम शिर्डीत जळत घेऊन जाण्याबद्दल सांगून आम्ही सुमारे 8-9च्या सुमारास तेथे गेलो. वेशीपाशी गेल्यावर श्रीच्या दम्याचा आवाज व कण्णे मी ऐकले. तसाच मी श्रीचरणापाशी गेलो. सर्वत्र मंडळी बसलेली होतीच. मी पायरी चढून गेल्यावर मजकडे पाहून, भाऊ आलास, मी फार हैराण आहे. आता मला सोडून जाऊ नकोस. मी आज 3-4 रोज तुझी वाट पाहतो. काकालाही म्हणले, बर जा, त्या रामकृष्णीकडे तिथेच राहा, कुठे जाऊ येऊ नको. मी तेथे गेलो तो त्याही अत्यावस्थिक. त्यावेळी श्री अगदी अशक्त होऊन गेले होते. खाणे वगैरे काहीच चालत नसे, परंतु त्यांच्या इतर नित्यक्रमात काहीही कमी झालेले नव्हते. 2-3 मनुष्यांनी त्यांना बसून चालवावे. त्यांच्या भिक्षेचा वगैरे नियम चालूच होता. एके दिवशी लिंडीवर जाताना मी म्हणले की बाबा तुम्हाला उचलून नेतो व असे म्हणताच मला रडू आले. त्यावेळी श्री म्हणाले की रडू नकोस, मी 2-4 रोजांनी बरा होईन. अल्ला मियाने दुखणे घातले आहे ते भोगले पाहिजे. जा, रडू नकोस. रडावे कशाला? 2 दिवस बरे वाईट येतातच, भिऊ नये. त्यांना मी काकासाहेब दीक्षित वगैरे राधाकृष्ण आईच्या औषधाबद्दल विचारले. 2-3 दिवसांनी बरी होईल ती, असे म्हणाले. शेवटी एके दिवशी सकाळी मी त्यांची भयंकर स्थिती पाहून रडतच श्रीकडेच गेलो व आज आई जगत नाही, काहीतरी औषध द्या, मी घेतल्या वाचून जाणार नाही, असे म्हणले. मग मजवर रागावून मला त्यांनी औषध सांगितले. ते मी त्यांना तयार करून दिले व त्याच दिवशी 2 प्रहरी श्री गोंदकरांच्या घरावर चढले. ते स्वतः इतके सिक होते की त्यांना 2-3 जणांनी उठवावे व बसवावे लागत असे. तरी ते एकटे एकाएकी गोंदकराच्या घरावरून श्री राधाकृष्ण आईच्या घरावर चढून आले. सर्वत्र मंडळी ती मौज पाहत राहिली व मग तेथून बाण्याच्या बाजूने खाली उतरवा म्हणून बोलू लागले. त्यावेळी तात्यासाहेब पाटील वगैरे बरीच मंडळी होती. त्यांना मला खाली उतरावा असे म्हणाले. तात्या म्हणाले, काय घ्याल? त्यावेळी बाबा म्हणाले, 10 रुपये देईन, मला खालती उतरावा.
वर चढण्याचे कारण माझ्या अंगावर माणसे घालून मारण्यास आली म्हणून मी घाबरून वर चढलो. याप्रमाणे श्री लीला करीत होते. मग मला डिसेंबर 25 तारखेपासून ते जानेवारीच्या 14 तारखेपर्यंत मी बिनर्जेने असता पुढे कामावर रुजू झालो. मी हैराण आहे, मला सोडून जाऊ नकोस व तूही भिवू नकोस. अल्लाह है, अल्लाह से कोई नहीं, असे मला बाबा बोलले होते. परंतु मला सर्व भर पगार मिळून काही एक बोभाट झाला नाही. पुढे सोबती बरी होऊन आल्यावर आम्ही सर्वजण त्या मुलासह विठू शिर्डीस दर्शनास गेलो. त्यावेळी श्री म्हणाले, हा भाऊ मला लय दिवस शोधित होता बरं का, परंतु शेवटी त्याने मला शोधून काढले. त्यावेळी तो व श्री दोन्ही हसू लागले. यावेळी मुलगा सुमारे 6-7 महिन्याचा होता व तो मुलगा मूळ नक्षत्रावर झालेला होता व मला शांती करण्याबद्दल पुष्कळाने सांगितले, परंतु मी ऐकले नाही. शेवटी ही तकार बाबरे यांनी श्रीस सांगितले की हा कोणाची ऐकत नाही, तर ह्याला शांती करण्यास सांगा. श्री म्हणाले, अण्णा, मी असता त्याने काय म्हणून शांती करावी? त्याला जिकडे तिकडे साई मौली दिसतो. तो वेडा आहे. असो गरीबों का वाली अल्लाह है. व त्याच दिवशी त्या मुलाला श्री राधाकृष्ण आईने पुष्कळ तेल वगैरे लावून अंघोळ घालून पाळण्यात घातलं. तो मुलगा आज तागायत श्री कृपेने आनंदात आहे. अशा श्रीच्या लीला अनेक आहेत. त्या मी मूर्खाने काय व किती म्हणू वर्णन कराव्या, त्या सांग वर्णन करणे शक्य नाही. अस्तु श्रीने मला असे पुष्कळ अनुभव दिले आहेत व अजूनही देतात. ते वर्णन करून घेणे त्याची सत्ता आहे. यापुढे ते जेव्हा आज्ञा देतील त्यावेळेस मी केव्हाही ते वर्णन करावयास तयार आहे. माझे घर श्रीने बांधले नाही तर मी फाटका माणूस घर बांधू शकलो नसतो. असो पुढे दुसरे वर्षी एकाएकी घरास थोडी फाट गेली. त्यावेळीही मी श्रीची आज्ञा ती भरून काढण्याबद्दल पुष्कळदा मागितली, तरी श्रीने राहू दे म्हणून मला सांगावे व मी माझे घर दुरुस्त करणार असून तुला त्याची काळजी नको, राहू दे असे म्हणाले. पुढे 3-4 वर्षांनी ती फाट बरीच मोठी होऊन दक्षिण अंगाची भिंतीवर अगदी पडण्यासारखी होऊन आणखी 2-3 ठिकाणी दुसऱ्या फाटा होऊन घराची स्थिती अगदी भयंकर झाली व पुष्कळ जणांनी मला या घरात राहू नकोस म्हणून सांगितले. तरी देखील श्री समर्थाच्या आज्ञेमुळे आम्ही घर सोडले नाही. मात्र एकदा माझे बंधू जोशी हे आपल्या कुटुंबाशी दर्शनास जात होते. त्यावेळी माझ्या मनात भीती उत्पन्न होऊन दुरुस्तीबद्दल श्रीना तुम्हीच विचारा, कारण आपण सर्व व्यवस्था पाहिली आहेत करिता कसेही करून आपण श्रीची परवानगी घेऊन या, नाहीतर आता भिंत उभी राहणे शक्य नाही असे श्रीला कळविले. तरी देखील श्रीने परवानगी दिली नाही. असतो तरी ते आपल्यावर मी ते दुरुस्त करवे म्हणून चुन्याची घाणी चालविली व चाक बरोबर फिरते की नाही हे पाहू लागलो. तरी त्यावेळी नुसते चाक लोटून पाहत असत ते फुटले व त्यावर दुसरे आणले, तेही फुटले. त्यावेळी माझ्या मातोश्रीने सांगितले की खरोखर तुला श्रीची आज्ञा नाही तर काम राहू दे. आता तसेच त्यांना जे करणे असेल ते करू दे, कारण हे दुरुस्तीचे काम करू नये म्हणून त्यांचा फारच आग्रह होता. अस्तु पुढे आमच्या श्रीने आपल्या चरणी नेले व श्रीराम नवमीच्या दिवशी 1920ची श्रीने आमच्या कुटुंबासही आपल्या चरणी नेले. ते असे की श्रीच्या रामनवमीच्या उरुसास 8 दिवस हाते व दिवस रविवार होता.
तरी त्याने मला विचारले की उरुसास किती दिवस आहेत. मी म्हणले की पुढल्या रविवारी. त्यावेळेस त्यांना अतिशय वाईट वाटून त्या रडू लागल्या व श्रीस म्हणाल्या की मला आज तागायत आपण प्रत्येक उत्सवास आपल्या चरणी घेऊन गेला आणि यावेळी मला येथे दुखण्यात पाडून ठेविले आहे. तरी जर आपण मला उरुसास नेले नाही तर मी आपल्या समाधीपाशी प्राण देईन. हा देह ठेवणार नाही करिता मला उरुसास घेऊन चला, नाहीतर मी माझा शब्द परत घेणार नाही. त्यावेळी मी त्यांची बरीच समजूत केली तरी त्यांचे समाधान झाले नाही. त्या रडत राहिल्या. मग त्या दिवशी श्री रात्रीच त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांचे समाधान केले की तू रडू नकोस व विनाकारण माझ्या भाऊला व पोरासोरांना वाईट वाटेल असे करू नकोस व बोलू नकोस. वर मी तुला उरुसात जरूर नेईन, उगी राहा. मग सकाळी आपण होऊन मला हा सर्व प्रकार सांगितला व मी आता मरत नाही व आपण उरुसास खास जाणार असे म्हणाल्या. अस्तु. याप्रमाणे श्रीनी त्यांना उरुसाचेच दिवशी आपल्या चरणी नेले. ते असे की त्यांनी मला प्राणोत्क्रमणाचा अगोदर 15-20 मिनिटे सांगितले की चला तयारी करा, तुम्ही जेवून घ्या, बाबा आले, आपण लवकर निघा, माझी तयारी आहे. व त्याप्रमाणे त्यांनी श्रीच्या फोटोकडे लक्ष एकसारखे लावून मोठ्याने श्रीस ओरडून लागल्या व तेवढे तेथे टक लावून पाहू लागल्या. त्यावेळेस मला जरा दुश्चिन्ह दिसले म्हणून मी विचारले की तुला काही धर्म वगैरे करावयाचा आहे काय ते सांग. त्यांनी मला होऊन हात जोडले व म्हणाल्या की माझे काही नाही, जे काय तुम्हाला करणे असेल ते माझे श्री चरणी करा, येथे काही करू नका. याप्रमाणे त्यांनी मला नमस्कार करून श्रीकडेच ध्यान धरून त्यांच्या चरणी गेल्या. अस्तु. याप्रमाणे श्रीची अगाध लीला आहे. अस्तु. आता यापुढे मला जास्त लिहत नाही. मी श्रीची रात्रंदिवस विनंती करतो की त्यांनी मलाही आपल्या वचनाप्रमाणे मशिदीत हाताने गाडण्याची वेळ लवकरच आणावी. व याप्रमाणे गेल्या वर्षी माझ्या लहान मुलगा ही श्रीचरणी तो रामनवमीच उत्सवात जाऊन आल्यावर मी 1923च्या 31 तारखेस श्रीने आपल्या चरणी नेला असतो. लीला 120. एकदा बापूराव बुवा औरंगाबादकर महाराजांचे दर्शनास आले होते. महाराजांनी त्यांना काही दिवस ठेवून घेतले. शेवटी एके दिवशी त्यांनी जाण्याचा हट्टच घेतला. ते ज्याचे घरी उतरले होते त्याने महाराजांत सांगितले, आज बुवाने जाण्याचा निश्चय केला आहे आणि त्याप्रमाणे ते आता निघणार आहेत. महाराज म्हणाले, त्याची मर्जी, गेला तर पावसात हैराण होईल, आपले काय जाते. ते निघाले त्यावेळी लख होऊन पडले होते आणि पावसाचे काहीही चिन्ह नव्हते. अर्थातच पावसात हैराण होईल हे महाराजांचे शब्द त्यांना विनोदाचे वाटले. पण त्यांचा तांगा अर्धा मैल गेला असेल नसेल तोच एकदम आकाश अभ्राच्छादित झाले आणि अति जोराचा पाऊस आला. त्याचे सगळे कपडे भिजले आणि त्यांना अत्यंत त्रास झाला. शेवटी त्यांना जवळच एका खेड्यात रात्री मुक्काम करावा लागला. असेच एकदा तात्या पाटील आणखी काही मंडळी कोपरगावात जाण्यासाठी निघाले. जाताना महाराजांचे दर्शनासाठी गेले. तेव्हा महाराजांनी विचारले, कुठे जाता. ते म्हणाले, कोपरगावात जातो. महाराज म्हणाले, कशाला हातपाय मोडून घ्यावयाला जाता. त्यावर तात्या पाटील म्हणाले, बाबा जरुरीचे काम आहे, गेले पाहिजे. असे म्हणून महाराजांच्या उत्तरादी वाट न पाहता ताबडतोब निघून गेले. ते शिबेच्या ओढ्यापासून म्हणजे साधारण अर्धा मैल गेले. ओढ्यापाशी तांग्याचे घोडे बुजाले आणि तांगा उलटला व सोडला. सर्व मंडळीला थोडी बहुत दुखायत झाली.
एकदा माधवराव देशपांड्याची साक्ष कोपरगावाचे मामलेदार पुढे व्यावयाची होती. तारखेचे दिवशी ते कोपरगावात जावयास निघाले. जाताना महाराजांची दर्शनास गेले आणि कोपरगावात जाऊन येतो असे म्हणाले. महाराज म्हणाले, कशाला जातोस? नको जाऊ. माधवराव म्हणाले, गेले पाहिजे, आणि असे म्हणून निघाले. नीम गावापर्यंत म्हणजे सुमारे 1.5 मैल गेले. तो समोरून कोपरगावचे मामलेदार काही मंडळीसह सुमारे भेटले. ते इकडेच म्हणजे शिर्डीत येत होते. अर्थात माधवराव त्यांचे बरोबरच परतले. शिर्डीस मागे मार्तंड नावाचा शिंपी होता. तो आजाराने अत्यंत पिडला होता. त्याची शुश्रूषा करणारे कोणी नव्हते व त्याची अत्यंत आबाळ होत होती. एक दिवस तो रस्त्याजवळ पडलेला असताना महाराज त्याच रस्त्याने गेले. त्यांनी त्याला सांगितले, तू नीम गावास नानासाहेब डेंगळ्याकडे जा, तेथे तुझी सर्व सोय लागेल. तो तेथे गेला. तेव्हा नानासाहेब डेंगळ्यांनी त्याचा सत्कार केला आणि म्हणले, तुम्ही येथे आपले घर समजून राहा आणि तुमची सर्व व्यवस्था येथे लागेल. तुमची चांगली तरतूद ठेवण्याविषयी मला रात्रीच बाबांनी म्हणजे साई महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली. अर्थात आज्ञेप्रमाणे नानासाहेब डेंगळ्यांनी मार्तंड शिंप्याची व्यवस्था चांगली ठेवली आणि तो लवकरच बरा होऊन शिर्डीस आपल्या घरी आला. एकदा नानासाहेब चांदोरकर येथे मंडळीसह आले असताना सूर्यप्रहरणाची पर्वणी आली. त्या पर्वणीसाठी कोपरगावास गोदावरी नानाला जाण्याची त्यांना इच्छा झाली. त्यांनी जाऊन येण्याची परवानगी महाराजांजवळ मागितली आणि महाराजांनी ती दिली. तेथे गेल्यावर ग्रहण लागल्यानंतर नानासाहेब गोदावरीत स्नानाला उतरले असता एक मांग दे दान छुटे गिरान असे ओरडत त्यांच्याकडे आला. त्यांनी 2 पावल्या दिल्या. इकडे त्याच वेळेला महाराज आनंदराम मारवाड्याला म्हणाले, या पहा, मला नानांनी 2 पावल्या दिल्या. असे म्हणून त्या पावल्या महाराजांनी आपल्या खिशात घातल्या. श्री हरिभाऊ केशव कर्णिक डहाणू यांचे महाराजांबद्दल अनुभव. महाराजांची पहिली भेट. माझेवर भाऊबंदाने खोटा आळ घातला. मोठ्या विचारात पडलो. माझ्या ध्यानी पण नाही की शिर्डीस महाराजांकडे जावे. लोक सांगत की ते प्रत्यक्ष देव आहेत व त्यांची लीला अतर्क्य आहे. ते ऐकून एकाएकी मनात आले की शिर्डीत जावे. त्याप्रमाणे मी जावयास निघालो. महाराजांकडे सकाळी 10 वाजता प्रथम दर्शनास गेलो. दर्शन घेतले. बिडा सुपारी नारळ पुढे ठेविला. दर्शनाचे वेळी दुसरेही लोक दर्शनाकरिता आलेले होते. महाराज मला म्हणाले की तुम्ही वाड्यात राहा. तेव्हा दुसरे बरोबर असलेले लोक मला म्हणाले, तुमची व महाराजांची पूर्वीची ओळख आहे काय? मी म्हणालो, नाही. ते म्हणाले, महाराज तुम्हास वाड्यात राहण्यास सांगतात व आम्हास काहीच सांगत नाही. हे कसे? मी म्हणालो, त्यांचे त्यास माहिती, मी काय सांगणार. महाराजांनी आज्ञा केल्याप्रमाणे मी वाड्यात राहिलो. त्याच दिवशी 2 प्रहरी 2 वाजता पुन्हा मशिदीत गेलो. तेव्हा महाराजांनी आमचे वर निबळ कुंभाड रचिलेली अशी हकीकत सांगण्याची सुखात केली. ते म्हणाले, जमिनीचा तंटा काय? नानाला काकांनी मारले, हे सर्व तुझ्या तात्यांनी करविले. इतके महाराज बोलले व भाषण बंद केले. पुढे 4 दिवस झाले. मी विचारात आहे की जरी मजवर खोटा आळ घातला आहे तरी पण याचा शेवट कसा होणार. 4थ्या दिवशी महाराज पुन्हा म्हणाले की ज्यांनी हे करविले त्याचे 6 महिन्याची काय होईल ते पहा. पुढे मजवरील या खोट्या आळाचा निकाल मी निर्दोषी असल्यामुळे महाराजांची कृपेने माझ्या मनाप्रमाणे लागला व माझी निष्ठा महाराजांचे चरणी दृढ झाली. एक वेळ मी शिर्डीहून पंढरपूर येथे जात होतो. कोपरगाव स्टेशनहून पंढरपूरचे तिकीट घेतले. गाडी दौंड स्टेशनपर्यंतचीच होती. माझे घेतलेले तिकीट मेल गाडीचे नव्हते. दौंड स्टेशनवरून जाण्यास थोड्याच वेळाने मेलगाडी होती. पुढे स्टेशनवर असलेले पॅसेंजर वगैरे लोक स्टेशनवरून निघून गेले व स्टेशनाची बत्ती म्हणजे दिवा विझली.
इतक्यात मला शौचास लागले. शौचकूपात जाण्यास 2 जिने चढून गेले पाहिजे व मजजवळ असलेले सामान टाकून तिकडे जावे कसे या विचारात मी आहे. तो एक हमालासारखा दिसणारा मनुष्य मजजवळ आला. त्याने मला शौचकूप व नळ दाखविला व मी शौचात जाऊन आलो. इतक्यात गाडीचा वेळ झाली, परंतु माझे तिकीट पॅसेंजर असल्यामुळे ते बदलून मेलचे तिकीट आणले पाहिजे असे त्या मनुष्याने सांगितले व माझे तिकीट व पैसे त्याच पाशी बदलून मेलचे तिकीट आणण्यास दिले व तो 2 जिने चढून तिकीट ऑफिसात गेले. इतक्यात गाडी आली. तो मला म्हणू लागला की तुम्ही गाडीत बसा, मी तिकीट आणतो. इतक्यात गाडी चालू झाली. गाडीत मी बसू लागलो. तो दुसरे लोक म्हणू लागले की तिकिटाशिवाय गाडीत कसे बसता, परंतु मी त्या मनुष्याचे शब्दावर विश्वास ठेवून चालू झालेल्या गाडीत बसलो. गाडी चालू होऊन थोड्या अंतरावर गेल्यावर त्याने मला तिकीट आणून दिले. आमची सून अंधेरीस 5 वर्षे आहे. तिचे डोके फिरले होते. त्यावेळ अंधेरीहून पत्र आले की डोके बिघडले आहे. 1 महिना झाला करिता तुम्ही येऊन डहाणूस घेऊन जा. मला पत्र सकाळी पोहोचले व मी त्यांना त्याच दिवशी सकाळी 11 वाजताचे गाडीने अंधेरी येथे जाण्यास निघालो व त्याप्रमाणे गाडीत बसलो. गाडी पालघर स्टेशनापर्यंत गेली असेल. मी ज्या डब्यात बसलो होतो त्याच डब्यात माझे पाठीमागे एक कफनी घातलेला फकीर बसला होता. तो माझ्यापाशी बोलू लागला की परमेश्वराने जंगलात झाडे निर्माण केली आहेत. ती काहीतरी उपयोगाची असतात. कोणते झाडाचा काय उपयोग होतो ते तुम्हास माहीत नाही, परंतु मला सर्व झाडांचे उपयोगाची माहिती आहे. असे म्हणून मला गाडीतूनच एक झाड दाखविले व सांगितले, ते पहा झाड. नीट लक्षात ठेवा, ज्याचे घरी मनुष्य वेडे झाले असेल त्या वेड्या मनुष्याचा या झाडाचा पाला वाटून दिल्यास वेडे माणूस बरे होईल. इतके सांगितले. त्यानंतर 3 तास मी शुद्धीत नव्हतो. विचारात पडून स्वस्थच बसून राहिलो होतो. पुढे वांद्रे स्टेशन आल्यावर लोक बोलू लागले तेव्हा सावध झालो व मागे पाहतो तो फकीर जागेवर नाही. तो कोठून आला, कुठे उतरला याचा तपासच लागला नाही. असो, पुढे त्याने सांगितल्याप्रमाणे त्या झाडाचे औषध मी आपल्या सुनेस दिले व 3 दिवसांनी तिला गुण आला. त्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा तिचे डोके बिघडले व पुन्हाही त्या फकीराने सांगितलेलेच औषध दिले व त्याचाही गुण आला. आमचा नातू शिवरामचा मुलगा कैशव हा श्री महालक्ष्मीचे यात्रेहून परत येत असताना वाटेत दुपारी मुक्कामाकरिता नदीचे काठी इकडून 10 मैलावर राहिले होता. दुपारी नदीत पोहण्याकरिता गेला असता हातातील सोन्याची अंगठी म्हणजे 1 तोला वजनाची नकळत पाण्यात पडली. पुढे बरसात गेल्यावर म्हणजे 6 महिन्यांनी ठाकूर जातीचा एक इसमाचाच येथे आला व म्हणाला की येथील एखादे मुलाची अंगठी तो श्री महालक्ष्मीचे यात्रेहून घरी परत येताना नदीत पडली होती काय, ती मला सांगितली आहे असे म्हणून त्याने अंगठी आणून दिली. माझी नात शिवरामाच्या मुगली लीला ही मी शिर्डीस असताना डहाणू निर्वतली. मी त्यावेळी शिर्डीस होतो. 2 प्रहरची महाराजांची आरती झाली. त्यावेळी मी महाराजांजवळ बसलो होतो. आरती झाल्यावर जेवण्यास गेलो. नंतर दुपारी 3 वाजता मशिदीत येतो तो मी पायरीचे खाली असताना महाराज म्हणाले, आता वर येऊ नको, घरी जा, मध्ये कोठी उतरू नको. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी ताबडतोब घरी आलो. तो लिली हीच काल दुपारी 1 वाजता देवाज्ञा झाल्याचे समजले.